पद नाकारलं गेलं. हां, मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं. आता मेजॉरिटीप्रमाणे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर त्यांची संख्या जास्त आहे आणि एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणं किंवा काय हे आमच्याही स्वभावात बसत नाही आहे. म्हणून साहेबांनी हसत हसत त्या दिवशी सांगितलं की जर भारतीय जनता पार्टीचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर माझी काही असमर्थता नाही आहे, समर्थ आहे. आणि म्हणून करता साहेबांनी त्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे त्याची काही कोणी तहकीकात करावी असं मला वाटत नाही. तुम्ही पत्रकार, मीडियावाले हे जे काही सूत्र म्हणून जे काय चालवतात ना, ह्या सूत्रांनी हे सगळं चालवलेलं आहे. आता मी परवा साहेबांबरोबर होतो, आम्ही सगळेच होतो, आमची सगळी चर्चा झाली. साहेबांनी हे सांगितलं होतं की मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो, पण आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून काम नाही करायचं, तुम्ही सत्तेत राहून काम करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.